जय हरी मंडळी. आणि आज शेती माझे दैवत या यूट्यूब चॅनलवर जो ब्लॉग टाकला आहे मी, तर ते काय माहोल आहे आज आमच्या गावात आणि कशा पद्धतीने यात्रा भरली आहे. आणि आज आहे शेवटचा दिवस. तर जो सप्ताह होता 7 दिवसाची, तर त्याची सांगता आज आहे. त्यामुळे दिंड्या गावातील आमचं खेडेगाव पांढरदेव असून आज पंढरी नगरी झाला आहे. तर तोच ब्लॉग मी टाकला आहे. परंतु व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तर चला मग आता. तर हे बघा मंडळी, 17 वर्ष पूर्ण झाले आहे आता. दरवर्षी सप्ताह सुरू होऊन आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आमच्या गावात मारुतीबाचं जे मंदिर आहे ते खाली गावात आहे. आणि आमचं गाव हे पूर्ण आता पुनर्वसन झाल्यामुळे अर्ध्या गावाचं पुनर्वसन झालं, परंतु पूर्ण गाव हे आता वरतीच गेलं आहे. तर मारुतीबा जो गावातील जुना मारुतीबा आहे, तर याच ठिकाणी हा दरवर्षी सप्ताह होतो. आणि याही वर्षी सप्ताह झाला आहे. तर इकडे सुरू आहे काल्याचं कीर्तन. आणि हे आमचे भागवतीचार्य महाराज, तर गाडेकर महाराज शेलूत, तर यांचंच आज शेवटच्या दिवशी काल्याचं कीर्तनाची सेवासुद्धा त्यांच्या वाट्यावर आली आहे. आणि हे बघा, गावातील मंडळीसुद्धा उपस्थित होते. आणि काही जे शेजारील खेडे आहेत तर तिथून सुद्धा भरपूर मंडळी आले होते. आणि टाळकरी मंडळी, आमच्या गावातील महिला मंडळ, टाळकरी मंडळ, असं सर्व मंडळी या ठिकाणी हजर होते. आणि सुरू आहे आता काल्याचं कीर्तन. तर काल्याचं कीर्तन जवळजवळ 11 वाजता सुरू झालं आणि 1 वाजता समाप्त होणार आहे. आणि त्यानंतर भव्य दिव्य अशी मिरवणूक गावातून होणार आहे. तर या अशा पद्धतीने आता पूर्ण हे जे सुरू आहे तर ते माहोल तुम्ही बघून नक्कीच आमचं पांढरदेव हे पंढरीनगर झालं होतं, तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दिसून येईल. हे आपलं लवकर वेळेत झालं पाहिजे. दिंडी काढायची आणि पुढील कामाला सुद्धा जायचंय, यासाठी तुम्हाला मी पटपट सांगतोय. तसं पाहिलं तर आमचे गुरुवर्य संत श्री वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्था अकोट, ते त्या ठिकाणी बरोबर त्यांना 3 तास लागायचे कीर्तन करायला. काल्याचं कीर्तन म्हणलं की त्यांच्या काल्याच्या कीर्तनामध्ये सगळ्यात जास्त प्रमाण असायचे. पण तुका म्हणे ते भजन प्रमाण काय थोरपण झाला, प्रमाण महत्वाचे आहे की नाही. जीवनामध्ये भजन महत्वाचे आहे, जसं कीर्तनामध्ये प्रमाण महत्वाचे. विठ्ठल विठ्ठल यात नवल नाही. पण जो अभक्त आहे, जो भगवंताची भक्ती करत नाही बर का, त्याचं देखील पृथ्वी मातेला ओझं होत नाही. तो पतित अभक्त हरिसिंह भजस. तर आता कीर्तन झालं आहे आणि गावात पूर्ण दिंडीची प्रदक्षिणा होणार आहे. थाटामाटात दिंडीतून गावातून मिरवणूक होणार आहे. जे ग्रंथ होता भागवत कथा, तर या ग्रंथाची मिरवणूक करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि दिंडीचं स्वागत करण्यासाठी सर्व महिला मंडळींनी छान प्रकारे अशा रांगोळी आपापल्या दारासोबत काढल्या होत्या समोर. आणि सडा वगैरे टाकून, पाणी वगैरे शिंपडून, तर असे सुरू आहे इकडे दिंडीची स्वागताची तयारी. आणि आता दिंडी आमच्या दारापर्यंत येणार होती, म्हणून बघा सुरू आहे माझी इकडे आतुरतेने वाट पाहणं. आणि आता थोड्याच वेळात दिंडीचं स्वागतसुद्धा करणार आहे. दिंडीला कुंकू वगैरे लावून या ठिकाणी ओवाळायचं आहे. तर गाव खूप मोठं आहे आणि त्यामुळे पूर्ण गावात प्रदक्षिणा घालायच्या म्हटल्यानंतर खूप वेळ लागतो. परंतु वरतीसुद्धा आता मारुतीबाचं छान असं मंदिर आमच्या गावातसुद्धा झालं आहे. आणि
त्यामुळे मारुतीबुवाजवळसुद्धा दिंडी जाणार आहे. तर अशा पद्धतीने केलं दिंडीचं स्वागत. आणि बघा मंडळी, आता कसं की आज शेवटचा दिवस आहे आणि खूप गावात असे थाटामाटात मिरवणूक काढण्यात आली होती आणि संपूर्ण गावात मिरवणूक काढली आणि घरोघरी जाऊन सर्व महिला मंडळींनी अगदी आनंदात या ठिकाणी दिंडीचं स्वागत, पूजा वगैरे करून अशा पद्धतीने बघा, आता ही दिंडी म्हटल्यानंतर तुम्हाला पूर्ण आमचं महिला मंडळ या एकाच साड्यामध्ये आणि ज्या पिवळ्या साड्या होत्या त्या साड्यामध्येच या ठिकाणी टाळ वगैरे घेऊन अशी भव्य दिव्य मिरवणूक गावातून काढण्यात आली. आणि संध्याकाळी जेव्हा ही मिरवणूक झाल्यानंतर हरिपाठ आणि मग होईल महाप्रसादाचं वितरण. तर अशा पद्धतीने आज आमच्या गावामध्ये जो माहोल आहे तर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच दिसत असेल. तर बघा, आता छोटंसं गाव आहे परंतु खूप अशी मज्जा आमच्या गावात सुरू आहे. तर आता हे बघा, गावात आले होते काही दुकानं, यात्रासुद्धा भरली होती आणि इकडे सुरू होत्या पंक्ती, महाप्रसाद वितरणसुद्धा सुरू होतं आणि मुलांचे खेळणे, काही तर कसा वाटला आमच्या गावातील माहोल आणि यात्रा तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. घेऊन येईल दुसरं ब्लॉग, तोपर्यंत बाय बाय.